नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 27. भाविक हो, मागील अध्यायामध्ये आपण कोणी जर दान व्रत पुण्य जप असं कोणी करत असेल तर त्याला आपण अडवू नये, त्याला मज्जाव करू नये. ते केल्याने काय फळ होते ते आपण बघितलं आहे. आजच्या अध्यायामध्ये आपण नामस्मरणाचा महिमा पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. जय जय माते आदिजननी, त्रिपुरसुंदरी त्रैलोक्य पावनी, सर्व दुःख दारिद्र्य शमनी, विघ्नहरणी महामाये. तुझ्या कृपा कटाक्षे जाण, पांगुळ पवनाहुनी करी गमन, मुका तोची वांचाळ होय जाण, कृपया करून तुझ्या. ऐका श्रोते एकाग्रचित्त, मल महिमा अति अद्भुत, लक्ष्मी ते नारायण संगत, तोची संकलितार्थ निवेदू. श्रीरुवाच समान फलदा देव, सर्वे मासा मलिम्लुचा, विशेषोत्तर कथं कस्य, तदेतद्वद मे प्रभु. लक्ष्मी वदे हो देवादिदेवा, कृपासागरा करुणार्णवा, समान फलव्रत प्रभावा, कैसे निदेवा लाईजे. विशद की जय जी पुरुषोत्तमा, तेणे आचरता कर्मा कर्मा, प्राणी पावती मोक्षधामा, होया धमा उपरती. ऐसा शब्द रमेचा ऐकून, बोलता झाला नारायण, तोची श्लोकाधार पूर्ण, श्रोती करा श्रवण हो. नारायण उवाच समान फलदा देवी, सर्वे मासादिमासका, विशेष फलदायी हे ते माघ-पौषिक कार्तिका. ऐक सुंदरिये पायी, समान फळ सर्वही, परिउत्तमोत्तमही प्रकार वेगळा पै. विशेष महिमा जाण, पौर्णिमा म्हणजे 3, माघी वैशाखी कार्तिकी जाण, विशेषावून मलमासी. येथे की जे स्नानदान विधी, विप्रभोजन यथाविधी, होम हवन जपसिद्धी, तरी सर्वसिद्धी पावे तो. भावे करावे विप्रपूजन, मग यथाशक्ते दिजे दान, त्रैड 3 दशकापुपन्न, मृतसहित अर्पावे. याही वरी जे दान निवेदिले, ते पाहिजे प्रत्ययी केले. ऐसे जरी नगडे एक वेळे, पाहिजे केले पौर्णिमेसी. मग संपूर्ण मास संबाधित व्रत, उद्यापन किजे यथास्थित, ते संपूर्ण फल प्राप्त होय, जाण सत्य वरानने. संपूर्ण फल समानता प्राप्त होय कैसे नियाता, तरी अधर्थे ऐकेता तदा इतिहास शुभानने. पूर्वी कृतयुगाचे ठाई, अपूर्व झाली एक नवाई, तेच श्रवणू करवू ये समयी, तुझ पायी वरानने. सुशर्मा नामे नृपवर, असे भूपती राज्यधर, धर्मपारंगताति तत्पर, दानशूर प्रतापी. सर्व धर्मी पारंगत पायी, हरिभजने जिजे देही, कथा पुराणे कालकर्मे, सर्वही नीती न्याय चालवी राजधर्म. सत्पात्री बिन्मुख नव्हे कदा, कधीही न प्रवर्ते वादविवादा, हरिस्मरणी रत सदा, विप्रसेवा आदरेसी. भार्यातयाची सुंदर पतिव्रता, सृष्टिमयी नामतत्वता, परमप्रीती उभयता, सदा सादरता पतिसेवे. तव पातला मलमास, उभयता आचरिती व्रतास, विप्रभोजनी अति हव्यास, दिवसेंदिवस वृद्धिंगत. दानधर्म नित्य करीती, उणे न पडे कवणे रीती, प्रातस्नाने उभयता सरिती, आणि मौन्ये सारिती नक्ताते. ऐसे व्रत शास्त्राधारे, आचरिते उभयता वधुवरे, तव अंगिरा ऋषित पिथोर, राजदर्शना पातला. दृष्टी देखता तपोराशी, उल्हास परमनृपासी, देवो निया निज आसनासी, भूतळ वटासी भैसे राव. मग आणुनी पूजा प्रकार, उभयता पूजले झाले मुनीश्वर, परमहर्षे निर्भन नृपवर, करी सोपस्कार पूजेचा. ऐसी पूजा करिता तेच क्षणी, वस्त्र अलंकारे अर्चिला मुनी, परमहर्षयुक्त अंगिरा मुनी, आतिथ्य पावन नृपाचे. मग बोलता झाला मुनी, भावा आगळा देखिला भूपती, व्रताचरिता उभयता उभयती, झाला माते आनंदू. उत्तम आसनी बैसवले अम्मा, भूमिशाही नृपोत्तमा,
तुझा ऐसा धार्मिक महात्मा न देखिला अद्यापि. विप्राती देखिले अग्रहार वापी खूप सरोवऱ्या पार. कीर्ती तुझी नृपवरा थोर भूधरा आगळे. ऐसे स्तुतिवाद मुनीची प्रशंसा ऐकता नृपाची. उद्विग्नता नाही गेली मनाची बोले काय नृपवर. तव दर्शने धन्य झालो आजी सकळ तीर्थे चरण सरोजी. भाग्याते पार नाही आजी कृतकृत्य सहजी मद केले. तुझे सेवे ऐसे नाही देख साधन तुझे नाही आणिक. सदसेवा वे चरणोदक पावन होती सर्वही. तुमचे आशीर्वादे करून सकळ संपत्ती लाधली पूर्ण. ऐसे तुमचे महिमान केले पावन मदलागी. न पाचारिता आले ती अवलोकिली सकळ संपत्ती. पुत्र कलत्रादी होती मानी तृप्ती मी सर्व तेणे. ऐसा स्तुतिवाद एकमेकाते वाघ पुष्पे संतोष विधी तेथे. तो बोलता झाला नृपनाथ मुनिवराते ते काळी. म्हणे स्वामी या ऐकावे जे आश्चर्य देखिले स्वभावे. तेचे कधी तो सुशोभना भावे तथास्तु यावावे बोले मुनी. आम्ही उभयता चुरवृताच मला महात्म्य हे निर्दोष. अपूर्व एक देखिले असे तेची परियसे मुनिराया. आदिमासे पुरा वैश्यो नामना विरती श्रुता. कुमार्ग निरतो नित्यम सर्व लोक इथे रता. माझ्या नगरा माझी एक वैश्यनांदते देख. वीरायसे नाम तयाचे नामांक परमहिंसक चांडाळतो. चौर कर्म करून जाण पशु आदी आणि गोधन. तयाचा विक्रय करून धनही हरित विप्रांचे. जीव मात्रांचा वध करी प्राणियाचे जीवे मारी. वेशारथ अहोरात्री ऐसा दुराचारी कृताग्न. निष्ठुर भाषणे अमृत वचनी पापाचे भय न धरी मनी. ऐसा तो वर्तता सताजनी झाली परी ते ऐका. ऐसा तो परम कृतज्ञ श्री सहित सेविल्यारण्य. सकुटुंबेसी हिंसा धर्म आचरून उदर पोषण चालविती. सदा मार्ग रोधनी जाण हरितसे पांतस्थांचे धन. वस्त्रे आणि प्रावरण हरून नग्न सोडितसे. ऐसा ऐसता एकसरी तृषाक्रांत वीर अंतरी. उदक दुंडिता हिंसा करी तवे देखिले नेत्री अपूर्व. एक देवालयाती जीर्ण श्री विष्णुदैवतासे जाण. देखता झाला दुरून हर्षयुक्त निजमनी. सभोवते वृक्ष घनदाट केळी नारळी आचट. आम्र निंबोनी आणि कवट देखता थाट मन बुले. नाना पुष्पांच्या जाती तेथे बिलवादी वृक्ष शोभिती. जायजुई आणि मालती केतकी डोलती फुलवारे. येथे चातले मयूर बदके चकवाकादिका कोकिळांक. नाना जातीचे पक्षी अनेक विचरती देखे ते ठाये. ऐशा पूर्वरम्य स्थान सरोवरी उदकामृत समान. वीरेश्वरे नैनी देखून गेला धावून सरोवरा. कांते सहित जलपान करुनी क्षणैक विश्रांत पावलास ते स्थानी. तो तेथे आमची राजपत्नी दर्शना लागून गेली तसे. करुणी देवदर्शन नैनी सभोवती निर्कतीवन. तव तेथे स्त्रीपुरुष दोघे जण बैसले श्रमून एकांती. तव ते वीरभाऊची वार्या येऊन लागत असे पाया. स्वदुःख वार्ता निवेदुनिया हृदय शब्द करुनिया. देव सांगताहेत की कर्माचे फळ जे आहे ते प्रत्येकाला सारखे मिळतात म्हणले. आपण जसं कर्म कराल तसं फळ मिळेल. मग ते पुण्यवानाने करा किंवा पाप्याने करा. कर्माचं फळ हे प्रत्येकाला सारखं मिळतं म्हणले. परंतु चांगल्या कर्माचं फळ हे चांगलंच मिळत असतं. आणि त्या विशेष महिमा जो आहे म्हणले ह्या पौर्णिमाचा महिमा जास्त आहे. त्या पौर्णिमांमध्ये 3 पौर्णिमा अतिमहत्त्वाच्या आहेत. एक माघ पौर्णिमा, एक वैशाख पौर्णिमा आणि कार्तिक पौर्णिमा. त्यामध्ये मलमासात आलेली पौर्णिमा. त्या दिवशी स्नानदान विधी करायचा. ब्राह्मण भोजन घालायचं. 33 अनारसे त्यांना दान द्यायचे आणि मग त्याचं उद्यापन करायचं म्हणले. याविषयीचं तुला एक इतिहास सांगतो म्हणले. लक्ष्मी ऐक. पूर्वी या कृतयुगामध्ये एक नवल घडलं. सुशर्मा नावाचा एक राजा होता. धर्मपारंगत अतितप्तर दानशूर प्रतापी असा तो राजा होता. नित्य हरिभजन करायचा. सत्पात्री दान द्यायचा.
आणि ब्राह्मणांची सेवा करायचा. त्याची पत्नी जो होती तिचं नाव होतं सृष्टिमयी. ती सुद्धा त्या राजाच्या आज्ञेनुसार ब्राह्मणांची सेवा करायची, ब्राह्मण भोजन घालायची. असं असताना अधिक महिना आला. दोघांनी महिनाभराचं व्रताचं आचरण करायचं ठरवलं आणि ब्राह्मण भोजन घालू लागले, नित्य दान धर्म करू लागले. असं व्रत करीत असताना एकाएकी अंगिरा नावाचे ऋषी महान तपस्वी जे होते ते त्या ठिकाणी आलेले आहेत. राजाला समजल्याबरोबर राजा त्यांचं दर्शन घ्यायला गेला. राजाला आनंद झाला आणि राजा आपल्या राजवाड्यात घेऊन आलेला आहे. आपल्या सिंहासनावर बसला आणि राजा स्वतः जमिनीवर बसलेला आहे. त्यांची सेवा केली, षोडशोपचार त्यांचं पूजन केलं, त्यांचे अतिथी सत्कार केलेला आहे. ते बघून ते ब्राह्मण देवता जे होते ते प्रसन्न झाले आणि ते म्हणले, राजा तुझ्यासारखं एवढं उचित आदरातिथ्य कोणी मी आजपर्यंत बघितलेलं नाही, कोणी केलेलं आहे असं सुद्धा मला लक्षात नाही. तेव्हा तू परमधार्मिक आहेत म्हणले दोघं जण. अरे तू ब्राह्मणांना जमिनी दान दिल्या, वापीकूप म्हणजे विहिरी बांधलेल्या आहेत, विहिरी तळे साचलेले आहेत, लोकांसाठी केलेले आहेत. तू इतका म्हणले दानधर्म केलेला आहे, तरी सुद्धा तुझ्या मनाची उद्विग्नता अजून गेली नाही का म्हणले. तेव्हा तो राजा म्हणतो, देवा हे सर्व तुमच्या तीर्थाने तुमचे पाय माझ्या राज्याला लागले, त्यामुळे सर्व माझं हे घडतंय म्हणले. हे सहज मला कसं तोसं मिळेल म्हणले. आणि ब्राह्मण सेवेचं पुण्य म्हणले त्याहून जास्त विशेष आहे, म्हणून मी म्हणले ब्राह्मण सेवा करतो, त्यांचं तीर्थ घेतो आणि अशा ब्राह्मणांच्या सेवेने त्यांच्या आशीर्वादाने मला हे सर्व लाभ याचा झालेला आहे म्हणले. दोघांच्या अशी चर्चा चालू असताना देवाने त्या अंगिरा ऋषींनी तथास्तु म्हटलेलं आहे. तरी सुद्धा तो राजा एक प्रश्न विचारतो, म्हणले महाराज माझ्या मनामध्ये एक कुतूहल आहे, ते एक प्रश्न आहे, ते तुम्हाला विचारायचं आहे, आपण विचारू का. तेव्हा अंगिरा ऋषी म्हणाले, तथास्तु विचार राजा. त्याबरोबर राजा म्हणतो, माझ्या नगरामध्ये एक वैश्य म्हणजे एक व्यापारी होता म्हणले. वीर असं त्याचं नाव होतं, परंतु तो चांडाळ कर्म करायचा, हिंसा कर्म करायचा, चोरी करायचा, पशु गाई हे सर्व लोकांच्या चोरून न्यायचा आणि विकायचा. कोणीही रस्त्यात भेटलं त्याला तो मारायचा, त्याला शिक्षा द्यायचा, त्याच्याकडच्या वस्तू हिसकावून घ्यायचा. असे तर त्याचं वर्तत असताना म्हणले परम कृतज्ञ असा तो होता म्हणले. आणि मग तो श्रीसहित अरण्यात चालला गेला. मग अरण्यात गेल्यावर काय, येणाऱ्या जाणाऱ्या जो कोणी मार्गस्थ असेल, पांथिक असेल, त्याच्या अंगावर कपडेसुद्धा ठेवत नसायचा, त्याला नग्न करून हाकलत असायचा, त्याच्याकडचं सर्व लुटून नेत होता. असं अरण्यात फिरत असताना त्याला एक फार जुनं असं मंदिर दिसलं. भगवान महाविष्णूंचं मंदिर दिसलं. सभोवती घनदाट वृक्ष, केळी नारळांची झाडे, तुळशी बेलाची झाडे, अशा प्रकारचं मंदिर दिसल्यावर त्याचं मन भुललं म्हणलं आणि तो त्या ठिकाणी गेलेला आहे. त्या सरोवराचं पाणी प्यायला आहे. त्याच्या पत्नीने सुद्धा पाणी पिऊन ती बसली होती. तेवढ्यामध्ये आमची राणी जी होती ती देवाच्या दर्शनाला गेली होती आणि त्या राणीला बघितल्याबरोबर त्या वैश्याच्या स्त्रीने तिच्यापाशी बोलू लागलेली आहे, रडू लागलेली आहे. म्हणे, बाई जन्मवारी भरतराचे सौख्य नाही तिळभरी, हात व कृतज्ञ दुराचारी, परमहत्यारी निर्दयी, याच्या संगती करून नेणे काही पुण्याचरण, दानतन तपन घडे जाण पापाचे न सर्वदा, नेणो जन्म पंक्ती अनंत, नेणो सार्थक न घडे दे अंता, पुढे यमयातना बहुत न दिसे प्रांत मज काही, ऐसे नाना परी करुणा बाकी झाली वीरांगना, कृपेने द्रविले ते शुभानना राजांगना तेवेळी, मग उठोनी लवलाई नृपाचरणी ठेविली डोई, म्हणे महाराजा विनंती परसावी ही उभयता अति दुःखी, तरी यात एक उपाय स्वामी कृपा करून निवेदा हो, अति उत्तम नरदेह पाहो, केवी कती पुढारी बाई, पूर्व कर्माद्भुत हे दोघे, हिंसा धर्माचरिती अंगे, पुण्यसंस्कार अंगी न लागे,
तरी तरती वेगे कैसेनी. या ते पाहून हृदय दया उपजली माझे जीवी, तरी कृपा करून उपदेशावे पावे पदवी सायुज्यता. ऐकून उभयतांचे वचन मग मी उभयता ते आश्वासन, फळे बक्षिविले तया लागून उपाय जाण सांगितला. सहजरित्या बोललो त्या ते प्राप्त झाल्या मला मासा ते, तरी सांगतो जे तुम्हा दे धरा मानसी निर्धार. अंतकालच संप्राप्ते यन्नाम विवेशो गृणन, प्रयाती विष्णू सालोक्यम पूर्वपुण्य प्रभावता. अंतकाळे जया ते घडे विष्णू भरण, तयाने अन्य सेवा न लगे करणे. पापी हो का सज्ञान अज्ञान जाय उद्धरून तत्काळे. तरी तुम्ही उभयता स्त्री पुरुष मनी धरून अव्यास, नित्य नित्य विशेष विशेष नाम घोष पै करावा. नित्य प्रातःकाळी उठून देवळुकीचे सडा संमार्जन, नंतर सरोवरी स्नान करून करा भजन आदरे. ऐसे तया ते स्वय निवेदिले, तथास्तु म्हणून ते इवन दिले. मग आचरू लागले तैसेच उभयता. नित्य सडा संमार्जन करीती, सरोवरी स्नान सारिती. अष्टो प्रहर भजन करीती, न सोडिती दीन रजनी. नित्य होता माध्यान्न काळ, मिळवणी आणि ते ती फळे. देवा ते अर्पण सकळ, शेष भक्षिती उभयता. ऐसे क्रमिते भावार्था, स्वामे नवल वर्तिले तेथ. कृपाळू झाला रमानाथा, परमभावार्थ जाणूनी. मल मास होता संपूर्ण, तवरी केले आचरण. प्राप्त झाला शेवटील दिन, झाले बिंदान ते ऐका. सहज झाले प्रातस्नान, सर्व ही पर्वणी साधिली तेणे. व्यतिपाता पौर्णिमा जाणा, द्वादशी अमावस्या ते. कवण पर्वणी कवणे टाई, हे तो तयाचे ठावक नाही. परिकृपाळू तो शेषशाही, केली नवाई ते ऐका. सहजी घडले तया उपोषण, करिता वनफळा ते भक्षण. जिव्हा रंगले नामे करून, झाले दहन पापाचे. सप्तजन्मांचे गेले पाप, तव विमान उतरले आपोआप. करून उभयता दिव्य रूप, निज स्वरूप ठेविले. एवढे नाममहिमान आगळे, महापापी हे उद्धरिले. स्वनयनी आम्ही देखिले, म्हणून कथिले स्वामिया. ऐसा इतिहास लागून अंगिरा ऋषी ते कथी नृपनंदन. ऋषी जे पाहिजे भावपूर्ण, तेने नारायण कृपा करी. पुनराय ऋषी अर्चिला, नमस्कारुनी बोळविला. राय संपादन व्रताला, केले उद्यापनाला विधने. मग तो पत्नी सहित भूप, विष्णुरूपी इला सुरूप. इतिहासा पुरूप, स्वये निवेदी नारायण. लभते भगवत भक्तिं भुक्तिं मुक्तिं प्रदायिनी. मुहूर्ते वा मुहूर्तार्धया, स्तिष्ठे झरी मंदिरे. ऐसी भगवत भक्ती करिता, विष्णू लोक पावले उभयता. या लगे मुहूर्त अथवा अर्धमुहूर्ता, हृदय अनंत आठ विजय. पहा तो वीर आणि पत्नी, काय साधन केले तयांनी. सहजी सहज संमार्जनी, नेले उद्धरोनी भगवंता. म्हणले महाराज, असा तो वैश्य आहे, तो त्या मंदिरावर आला. त्याची पत्नी आमच्या पत्नीशी बोलू लागली. तिचं दुःख पाहून आमची राजभार्या जी आहे तिच्या मनामध्ये दया आली आणि तिने त्या दोघांना माझ्यासमोर आणले. आता त्यांनी मला सांगितलं की काहीतरी उपाय सांगा, की हा म्हणले मी कस काय याच्या नशिबी पडले. हा पातक करतो, पाप करतो आणि ते संसर्गाने ते पाप मलाही भोगावं लागेल. पुढे किती यमयातना आहेत, कुठला जन्म कसा मिळतो, ते यातून आम्ही कस काय उद्धरू म्हणले. काही उपाय सांगा राजा. तेव्हा त्या राजाने एक उपाय सांगितला म्हणे. मी सांगितलं की तुम्ही रोज मंदिर झाडत जा, सडा करत जा, रांगोळी काढत जा, देवाचं नामस्मरण करा, पाहिजे तेवढे फळं खा, असं महिनाभर तुम्ही करा, असं मी त्यांना सांगितलं म्हणले. पण नित्य देवाचं नामस्मरण करा. ज्याच्या मरणांत समय शेवटी त्याला नामस्मरण देवाचं नाव आठवलं तर त्याला पुनरावृत्ती कस काय म्हणले, त्याला वैकुंठ प्राप्त होतो आणि ते हरिनाम. म्हणून असं मी त्यांना सांगितलं. आणि म्हणले महाराज एक महिनाभर त्यांना काय माहिती म्हणले. द्वादशी अमावस्या पौर्णिमा वैद्रुती व्यतिपात पर्वकाल तर त्यांना ठाऊकच नाही. त्यांनी आपल्या मनोभावाने तुमचं नामस्मरण केलं, देवाचं फळं घेतली, फळभक्षण केली, म्हणजे उपवाससुद्धा घडला, शेवटचा दिवससुद्धा झाला. आणि शेवटचा दिवस झाल्याबरोबर
वैकुंठातून आपोआप विमान आलेलं आहे. त्यांचे सर्व पापं नष्ट झालेले आहेत आणि असे त्यांचे पाप नष्ट झाल्याबरोबर त्यांना दिव्य देह प्राप्त झालेला आहे आणि ते स्वर्गामध्ये वैकुंठ लोक त्यांना प्राप्त झालेले आहे. अशा प्रकारे तो वीर आणि त्याची पत्नी हे दोघं वैश्य म्हणले उद्धरून गेले. तेव्हा अंगिरा ऋषींनी सांगितलं, अरे म्हणले राजा, फक्त मनामध्ये शुद्ध भाव पाहिजे आणि शुद्ध भावनेने अंतःकरणापासून त्याचं तुम्ही नामस्मरण करा. त्याला त्याचंच नामस्मरण केलं तर तो तुम्हाला मोक्ष देतो, तुमचे सर्व संकट दूर करतो. भगवद्गीतेमध्ये सुद्धा त्याने सांगितलं आहे, नमे भक्त प्रणश्यती. माझा भक्ताला मी कधी दुःखात राहू देत नाही. किंवा असंही सांगितलं आहे, अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाम पर्युपासुते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो सर्वस्वी माझ्यावर भार ठेवून माझं नामस्मरण करेल त्याचा सर्व भार मी वाहीन, त्याचं सर्व संकट मी झेलीन, त्याला या संसारातून मुक्त करेन, असं देवाने वचन दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना एक सांगणे म्हणले, मुहूर्त असो अर्धमुहूर्त असो, देवाचं नाव घेणं काही वाईट नाही. तेव्हा येता जाता काम करत असताना उठता बसता जसे शक्य होईल तेवढं त्याचं मनोभावाने अंतःकरणापासून नामस्मरण करा. आणि तो वीर आणि त्याची पत्नी कशी सहज उद्धार झाला. अहो, असा महिना होताच राजा आणि त्याच्या पत्नीचा सुद्धा उद्धार झाला. त्यांनाही दिव्य लोक प्राप्त झालेले, वैकुंठ प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही नामस्मरण करा. या लागी भावार्थे करून वश्राव जनार्दन चुकेल तुमची यातना सत्यमाना वचना ते. म्हणून तुम्ही मनात भाव ठेवा, तुम्हाला देव वश्य होईल, तुमच्या यमयातना आहेत त्या चुकतील म्हणले. ऐसा संवाद लक्ष्मीनारायणी तोच विस्तारिला श्रोत्या करणी जोडोनिया बध्यपाणी अनुसराधीन यामिनी पै. असं म्हणून लक्ष्मीनारायणाचा संवाद मी तुम्हाला सांगितला. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, जसं शक्य होईल जेवढं जमेल तेवढं परमेश्वराचं मनापासून अंतःकरणापासून नामस्मरण करा. इथे श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संमत मनोहर सुतविरचित सप्तविंशतितोऽध्याय गोडः. गोपाल कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय.